संघाची सुरेख कामगिरी दोन्ही संघांनी केली पहिल्या राऊंडमध्ये. दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा एकदा भिडत झालेली आहे ती कोरावले आणि मुरबाड संघाची. कॉल केला आहे छापा आणि नाणेफेक जिंकलेली आहे कोरावले संघ. जितू इलेव्हन संघ नक्कीच आपला काय निर्णय असेल? पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पारंपरिक निर्णय इथे आलेला आहे आणि नक्कीच समोर जो संघ आहे ज्या संघाने मागचा सामना अतिशय सुरेख पद्धतीने जिंकलेला आहे आणि आपणही जिंकून आलेला आहात, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? जेमतेम 40-45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आमचे चांगले असे बॉलर मोहन आहेत, युवराज जातात चाललेले आहेत. नक्कीच गोलंदाजांवर विश्वास ठेवावा लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल तर हा अतिशय महत्त्वाचा सामना आहे. 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. मात्र गावदेवी जोगेश्वरी संघ आपण किती टोटल बोर्डवर ठेवण्याचा प्रयत्न कराल? मागासारखा प्रयत्न करू परत एकदा बॅटिंग करण्याचा. मागच्या सामन्यामध्ये सुरेख कामगिरी केली होती आपण स्वतः कर्णधार. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी तुमच्याकडून सामना दूर गेला होता. मात्र पुन्हा एकदा तुम्ही त्या सामन्यात आल्या होतात. दोन्ही संघांना दुसऱ्या फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, तिथे जाऊया. समालोचक असतील बिराडे. या सामन्याचा 4 षटकांचा सामना पहिलं पर्व ऐकण्यासाठी सज्ज रहा आणि सामना कसा फिरू शकतो याचं आपण एक उदाहरण पाहिलं आत्ताच. आणि नक्कीच आपण शतक्षण लावून घ्या. जितू इलेव्हन कोरावले लवकरात लवकर. रंगतदार सामने आजच्या दिवसामध्ये आपण एन्जॉय करत आहात. हा देखील एक रोमांचक सामना होता आणि अखेरच्या चेंडूवरती मात्र हा विजय प्रस्थापित केला. एसए दिदी लेवल सोनारपाडा टीमनं वेल प्ले बॉयज आणि हार्डलक टीम शिवप्रेमी शिरगाव. जाऊयात आपण द्वितीय फेरीच्या पहिल्या लढतीकडे, जिथे जितू इलेव्हन कोरावळे आणि त्यांच्या विरुद्ध मात्र गावदेवी जोगेश्वरी हा संघ मैदानामध्ये बॅटिंगसाठी सज्ज होईल. चला, विनंती आहे ओपनिंग पेअर मैदानाकडे पाठवा त्वरित. त्याचबरोबर दोन्ही टीम आपला 12th मॅच देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. चार षटकांची लढत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अनिवार्य 1 षटक आणि त्यानंतर 4 ओव्हर करता तुम्ही फक्त 4 गोलंदाजाचा वापर करू शकता. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम आहे. तर विनंती आहे गावदेवी जोगेश्वरी टीमला आपली ओपनिंग पेअर मैदानाकडे पाठवा. दोन्ही संघ एक सामने जिंकून इथे आता मात्र या द्वितीय फेरीच्या लढतीमध्ये एकमेकाच्या समोर उभे टाकलेत. मेन अंपायरच्या भूमिकेत कल्याण ग्रामीणचे आणबाण आणि शान धर्मेंद्र वर्मा सर आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीनं स्क्वेअर लेग अंपायरला विनंती आहे आपण त्वरित खेळपट्टीकडे मार्गस्थ व्हायचं. नाणेफेक जिथे जिंकली जितू स्पोर्ट्स कोरावळे संघाचे कर्णधार मिलिंद गुळे यांनी आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याने स्वीकारला. पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर 54 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत असताना मात्र त्या धावा बचावल्या होत्या खेळत असताना ओमसाई वडवलीच्या विरुद्ध आणि तो विजय प्रस्थापित केल्यानंतर मात्र आता संघ इथे मैदानाकडे जातोय. ही महत्त्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीमला. या सामन्यासाठी आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्याचबरोबर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. चला, फास्ट केलं थोडं. 4 ओव्हर करता 20 मिनिटाचा टाइम इथनं काउंट केलं जाईल. 2 मिनिटं तुम्हाला स्टार्टअपसाठी दिली जातील आणि त्यानंतर आपण इनिंग कंटिन्यू करायची आहे. जितू स्पोर्ट्स कोरावळे आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी जोगेश्वरी या दोन टीमच्या दरम्यान आता ही लढाई जिथे नाणेफेक जिंकली आहे. जितू स्पोर्ट्स कोरावळे या संघाच्या संघनायकांना आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी स्वीकारला. आमंत्रण दिले, पाचारण दिले, इन्व्हिटेशन दिलंय. ते म्हणजेच प्रतिस्पर्धी गावदेवी जोगेश्वरी या टीमला बॅटिंगसाठी कुणाल गंदे आणि त्यांच्या साथीनं ॲज अ ओपनर म्हणून खेळपट्टीकडे दाखल झाले दादू पाटकर. ही सलामीची जोडी पहिल्याच लढतीमध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स राहिला होता कुणाल गंदेचा. हिचा एक्सपिरियन्स कंटेडर अँड मेन बॅकबोन ऑफ टीम गावदेवी जोगेश्वरी या संघाचा तो अविभाज्य घटक आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण
खेळाडू आहे आणि तो अँकर रोल आता त्याला या लढतीमध्ये देखील अदा करावा लागेल. लॉंग ऑफ आणि मिड विकेट हे दोन फिल्डर डीपमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आणि त्याचबरोबर मिडॉनला आहेत त्या ठिकाणी जितू. स्क्वेअर लेग आणि फान लेग देखील अगदी वर आहे त्या ठिकाणी. आणि पॉवर प्लेचे षटक घेऊन आता मात्र जितू स्पोर्ट्स कोरावळे संघाच्या वतीनं तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती मोहन. पहिला चेंडू बॅकफुट देऊन स्लॅश केलाय बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून. आउटफील्ड या ठिकाणी थोडंसं खराब आहे. चेंडूला जोपर्यंत अडून विकेट किपर एनकडे ॲक्युरेट थ्रो केला जाईल तोपर्यंत एक्झॅक्टली आता 2 धावा कंप्लीट होत असताना आणि 2 धावेनं सध्याच्या घडीला इथे बॅटिंग करत असताना हे अकाउंट ओपन झालंय, खातं खुलं झालं. ते म्हणजेच गावदेवी जोगेश्वरी या संघाचं. धावसंख्येचा श्रीगणेशा शुभारंभ होतोय. कुणाल यांच्या बॅटमधून या 2 धावा पहिल्याच चेंडूवर. थांबून लेट कट केलाय गाईड करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षणाचं चांगलं दर्जाचं उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पहिल्याच अटेमध्ये चेंडूपर्यंत ते पोहोचले आणि जोपर्यंत फेक होईल आणखीन एक धावा आता दादू पाटकरकरी स्ट्राईक येते आणि धावफलक जाऊन पोहोचतंय. ते एकेरी धावच्या साथीनं 3 आकड्यावर. सध्याच्या घडीला संयमी खेळी दोन्ही फलंदाज साकारत असताना सिंगल डबल्सला सध्याच्या घडीला ते महत्त्व देत असताना व्हॅल्यू देत असताना बॅकफुट देऊन स्लॅश केला वीरेंद्र सेवक स्टाईल. अपी स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे मोठी चेस. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल वेगाने घरंगलत निघून चाललाय डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दादू पाटकरच्या बॅटमधून येतोय हा स्लॅशी स्क्वेअर ड्राईव्ह चौकार. चौकाराड मात्र आता धावफलक वेगाने पुढे पोहोचत ते 7 आकड्यावरती. दादू पाटकर पहिल्या मॅचमध्ये अनअवेलेबल होते, उपलब्ध नव्हते, परंतु आता ते पोहोचलेत आणि हा दादू पाटकरच्या बॅटमधून मात्र हा चौकार येतो. धावफलक पोहोचते 7 आकड्यावर. कॉन्फिडन्स स्टार्ट फ्रॉम दादू पाटकर. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न मोठी कडा विकेट किपर बीट शॉट थर्डमॅन बीट फायनलचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे पोहोचतोय. चांगला थ्रो आता आणि जजमेंट त्याचं चांगलं राहत आहे. चेंडूला अडवण्यामध्ये त्याला यश आलंय आणि एकंदरीत ही एक धाव आता धावफलकावरती जोडली जाईल आणि धावफलक आता मात्र या एकेरी धाव्याच्या साथीनं पोहोचतंय ते पुढे 8 आकड्यावर. पॉवर प्ले सध्या सुरू आहे. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर त्यामुळे जास्तीत जास्त रन्स कशा पद्धतीने गोळा करण्यात येतील याकडे दोन्ही फलंदाजांचा आग्रह आणि कटाक्षाने लक्ष आहे. आता कुणाल स्ट्रायकिंग एंडवर ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न लाईन पासून दूर राहिले सरळ रेषेत येऊ शकले नाहीत आणि अखेर चेंडू मिडल आणि लेगस्टिक वरून टेक ऑफ होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येऊन पोहोचतो आणि हा येतो डॉट चेंडू. निधाव चेंडूची आता इथे सांगता झाली आहे. कमबॅक करत असताना मोहन स्टील 1 to go. शेवटचा चेंडू आता या षटकाचा शेष आहे. बॅकफुट देऊन आता हुक केलाय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे मोठी चेट आउटफील्ड फास्ट बॉल निघून चालला वेगाने सीमारेषेच्या बाहेर. हाय तो चौकार. या षटकातील हा दुसरा चौकार एकंदरीत कुणाल यांच्या बॅटमधून आणि त्याचबरोबर दादू पाटकरनं देखील या अगोदर एक चौकार लगावला होता. षटक क्रमांक पहिले ते कंप्लीट होता. सुरुवात चांगली राहिली. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना जितू स्पोर्ट्स कोरावळेच्या विरुद्ध खेळतोय गावदेवी जोगेश्वरी. 12 धावेची सलामी भागीदारी पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट न गमावताना हा चांगला स्टार्ट. 4 षटकांची लढत आहे त्यामुळे फास्ट केल्याचं फिल्डिंग करणारी टीम जितू स्पोर्ट्स कोरावळे. हरिअप डोंट वेस्ट आवर टाइम. वेळ आपण अधिकचा खर्च करू नका. पहिल्या षटकाकरता बरोबर 5 मिनिटांचा वेळ आपण घेतला असून 15 मिनिटांचा वेळ आपल्याकडे शेष आहे आणि 15 मिनिटांमध्ये मात्र ही 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. आउटफील्डचे दरवाजे आता खुले होतील. पॉवर प्लेचं षटक होतं. क्षेत्ररक्षणावरती बंदी होती आणि मात्र हे पसरलेलं क्षेत्ररक्षण सध्या आपण पाहतोय. योगेश येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सांघिक हे दुसरं तर वैयक्तिक खेळावाचं हे पहिलं षटक टाकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती दादू पाटकर ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे बॅट्समन कुणाल ज्याच्या बॅटमधून एकंदरीत आतापर्यंत 7 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. एक चौकार त्याच्या देखील बॅटमधून आता हे फिल्डिंगमध्ये चेंजेस परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्क्वेअर लेग येतो डीपमध्ये. लॉंग ऑन आहे मेडिकेट आहे आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग बॅकवर्ड पॉईंट आणि मिडऑफच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू दादू पाटकरसाठी बॅकफुट देऊन हुक केलाय. टप्पा मागे होता आणि चेंडू पाठवला एस्टियनच्या पाठीमागे. बॉल सीमा पार. लॉंग लेग झोन क्लिअर करत असताना हाय तो चौकार.
क्रिएट केला त्या ठिकाणी दादू पाटकरनं. ऑफ्टीकडे शफल झाले. क्षणाचाही विलंब न करता मात्र आपला स्टान्स चेंज केला आणि या 4 धावा आता योगेशच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर एकवटत असताना धावफलक पुढे पोहोचले. आता जाऊन विसावतं रुद्धिंकच झाल्यानंतर ते 16 या आकड्यावर. हे दुसरं षटक आणि आता सुरुवात थोडीशी खराब झाली योगेशची. कमबॅक त्याला करावं लागेल. मागच्या लढतीमध्ये त्यानं चांगली बॉलिंग केली होती. फुलटॉस होता विषयमध्ये ऑन द राईट पिकअप स्ट्रोक फोर्सिंग स्ट्रोक सुद्धा डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं. लाल्या बसले होते टीममध्ये लॉंग ऑफला पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. वाईड इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय तो लागोपाठचा दुसरा चौकार. सध्या सुरू आहे बुलेट ट्रेनच्या वेगानं आहे. धावफलक पोहोचते पुढे 20 या आकड्यावर. शफल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न. यावेळेस लाईन चांगली होती. बॅट्समनला फॉलो केलं. लास्ट मुवमेंटला शफल झाले होते ऑफस्टिककडे. फुलर लेन डिलिव्हरी अगदी आउटसाईड ऑफस्टिक पिचिंग झाल्यानंतर मात्र भरधाव वेगाने असते त्यांच्या पाठीमागे. विकेट किपर आपल्या हातामध्ये कैद करतो. निलेश आहेत विकेट किपरच्या भूमिकेत आणि अखेर 2 चौकारानंतर येणारा हा डॉट चेंडू. धावफलक तुर्तास विसावता. तर दादू पातकर यांसाठी विशेष पारितोषिक स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आयोजक अमोलजी गदोरे यांच्या वतीने 101 रुपयाचं. प्रत्येक षटकारासाठी आडव्या बॅटनं आता स्लॉक स्वीप फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाला संधी नाही. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल तितक्याच भरधाव वेगाने निघून चाललाय. अगदी वीरेंद्र सेवक स्टँडच्या समोर येतो चौकार. जितू स्पोर्ट्स कोरावले या टीम करता आवश्यकता होती या ब्रेक थ्रूची. महत्वाची होती. विकेटकारांची भागीदारी वेगाने आता पुढे पोहोचली होती. ती भागीदारी आता इथे मोडीत काढली. 24 या आकड्यावरती पहिली सफलता. आता 3ऱ्या नंबरवर समीर पोहोचलेत बॅटिंग करता. इनॅट बॅटिंग काउंटर नंबर 3 ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये बेधडक बॅटिंग केली होती. सुरुवात त्याची थोडीशी खराब झाली होती पण त्यानंतर जो फिनिशिंग टच त्यानं दिला होता ना गावदेवी जोगेश्वरीच्या डावाला वाखाळण्याजोगा होता. तांबूल खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग हवेमध्ये हा चेंडू आणि धनंजय आता स्कोअर लेगला खाली पोहोचला होता चेंडूच्या पण अखेर आता चेंडू त्याच्या डोल्याच्या आड गेला आणि हा सोपा झेल इथे सुटतोय. नशिबाशी हात मिळून समीर मैदानामध्ये दाखल झाले की काय हा प्रश्न इथे उद्भवलाय. जीवदान त्याला मिळाले आणि आता ह्या एकेरी धावेनं त्याचं देखील खातं खुलं झालंय. धावफलक पुढे पोहोचतंय 25. 25 आकड्यावर तुषार धुमाळ. विनंती आहे कुठे असायला आपण आमचा आवाज जर पोहोचत असेल तर कोरावळे संघाचे समर्थक आपला वेट करतायत कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी उजव्या बाजूला. आपण तिथे यायचंय. षटक समाप्त झाले दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस 12.50 धाब्याची धावगती आपण धावफलकावरती पाहतोय. एकंदरीत 25 धावा ज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं. कुणाल गंदेन आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना करत असताना 1 चौकार 1 दुहेरी 1 एकेरी आणि 1 डॉट बॉलनं 7 धाबे आणि त्याचबरोबर 4 चौकारांचा सामना केलाय. 7 चेंडूंचा खेळ सामोर जात असताना एकूण 16 धाबेचं रनआउटच्या रूपानं बाद झाले दादू पाटकर आणि आता समीरला मात्र इथे जीवदान मिळालं. पाहायचं कितपत त्या जीवदानाचा फायदा तो उचलेल. जितू स्पोर्ट्स कोरावळेच्या विरुद्ध खेळत असताना 2 षटकांचा खेळ जुनी बॅलन्स आहे. यानंतर होणारी आजच्या दिवसातील आणखीन एक महत्त्वपूर्ण लढाई तिरुपती बॉयज खाटेकर आणि त्यांच्या विरुद्ध SC दिदी 11 सोनारपाडा. पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर टॉससाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अगदी आपण नाणेफेक कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे जिथे केली जाईल नाणेफेक. द्वितीय फेरीच्या द्वितीय लढाईची तिरुपती बॉयज खाटेकर आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल तो म्हणजे संघ जितू स्पोर्ट्स कोरावळे. आणि सध्याच्या घडीला हा विद्यमान सामना आहे गावदेवी जोगेश्वरीच्या दरम्यान. सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध तिरुपती बॉयज खाटेकर हे 2 संघ असतील आमने सामने. द्वितीय फेरीची दुसरी लढत. 25 धावा धावफलकावर
सुरुवात केली स्लॉक स्वीपनं. धजाचा फटका येतोय. टायमिंग चांगलं जुळलं. जीवदान मिळाले समीरला आणि आता तो मागला ठरला. पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅक केलाय तो म्हणजेच पिंकेच्या विरुद्ध आणि बॉल पाठवून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. येतोय तो चौकार. मध्ये भरपूर मोठा उपद्रव करत असतात आणि आता त्याच पद्धतीचा उपद्रव पहिल्याच चेंडूवरती चांगल्या पद्धतीनं स्वीप केला. अगदी मनगटी ताकद झोकून दिली समीरनं. चौकारानं धावफलक पोहोचतं 29 आकड्यावर. ऑन साइडला आणखीन एक जबरदस्त फटका कॅपमध्ये टाकला. आउटफील्ड त्या ठिकाणी खराब होती. बॉलची दिशा लास्ट मोमेंटला डायव्हर्ट झाली. चेंडूने थोडीशी दिशा बदलली आणि आता दशा खराब झाली बॉलर पिंकेची. बॉल सीमारेषेच्या बाहेर. येतोय तो लागोपाठचा दुसरा चौकार. जखमेवरती मीठ सोडलं. धनंजयने सोडलेला सोपा झेल आणि येणारे हे लागोपाठचे 2 चौकार. धावफलक पोहोचले दुहेरी आकड्यावर. डबल डिजिट 33 वर. फुल लेंथ होता खोलो टप्प्याचा चेंडू अँड फायनली अंपायर सिग्नल इट इज वाईड. पिचिंग गाईडलाईनच्या बाहेर आहे. अगदी आपण पाहिलं तर वाईड लाईन सोडून हा चेंडू चालला आणि पंचांचा आता तोच इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. हा दबाव आहे, दडपण आहे, हा प्रेशर आहे आणि तो प्रेशर आता साफ तुम्हाला पाहायला मिळतो पिंकेशवर. 2 चौकारानंतर आता त्याचं नियंत्रण इथे बिघडलं. दिशा खराब ठरवली अंपायर धर्मेंद्र वर्मा सरांनी आणि आता हा अतिरिक्त धावेचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक्स्ट्रा रन सोबत धावसंख्या पोहोचते पुढे. धावफलकावर धावा झालेल्या आहेत 34. स्टील 10 मोन डिलिव्हरी लेफ्ट इन दिस इनिंग. अजूनही 10 चेंडू या डावाचे शेष आहेत. कानमंत्र देत असताना शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक मोहन. खाली राहिला हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किट झाला. सातत्यानं त्या स्पॉटवरती जर आपण पाहिलं ना तर बाउन्स ज्या पद्धतीनं स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन लावा असतो त्या पद्धतीनं चेंडू उचलत नाहीयेत आणि आता देखील ते चित्र. आणखीन एक डॉट चेंडू. एक्स्ट्रा रन नंतर आता मात्र हे कमबॅक करतंय स्पेलमधून बॉलर पिंकेशचं. फुल लेंथ होता. जबरदस्त गती. लाऊड अपील त्या ठिकाणी आणि स्वतः फलंदाज मात्र इथे बाहेर परतलेत. पंचांच्या इशाराचा कुठल्याही पद्धतीचा वेळ न घेता त्या ठिकाणी स्वतः मात्र मैदानाच्या बाहेर निघालेत. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन समीरच्या वतीनं आणि तो बाद होतोय. हा धक्का क्रमांक तुर्तास दुसरा पोहोचलाय तो म्हणजेच 34 आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या गावदेवी जोगेश्वर या टीमला. क्रिकेटर म्हणून तुमच्याकडे खेळाडू वृत्ती असं गरजेचं असतं आणि ते खेळाडू वृत्ती आता इथे जोपासली आहे समीरनं. चांगल्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं त्याने मात्र स्वतःहून इथे बाद घोषित करत असताना मैदान सोडलंय. डीपीएस देण्यास भाग पाडलं. बॅकफूट देऊन फक्त रिस्ट्रोल त्या ठिकाणी यूज करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन अभिजित अर्थातच पापा आणि हे एक धाव आता धावफलकावरती जोडली जाईल. चांगला चेंडू होता आणि त्याला सन्मान देण्यास भाग पाडलं. धावफलक पुढे पोहोचतंय 35 वर. स्टील 1 to go. 2 चौकारानंतर आता मात्र हे कमबॅक पिंकेशचं. वापसी करत असताना संघ जितू स्पोर्ट्स कोरावळे. खाली राहिला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी पण ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग आहे. अंपायर सिग्नल इट इज वाईड. आता दुसरा वाईड चेंडू या षटकाचा. अतिरिक्त दुसरी धाव ही बहाल करतो या षटकामध्ये पिंकेश आणि धावफलक पोहोचता एक्स्ट्रा धावेसोबत आता 36 वर. हा तिसऱ्या षटकाचा खेळ आता सुरू आहे. स्टील 1 to go. बॅकफूट देऊन गाईड केला. डेलिकेट टच. नजाकत होती या स्ट्रोक मध्ये. बेमिसाल टायमिंग. आउटफील्ड फास्ट. मोहन बॉलच्या पाठी आणि चेंडू निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. हा आहे तो नजाकत भरलेला स्ट्रोक. कुणाल गंदेच्या बॅटमधून. क्रिकेटचा सी फॉर क्लास ही गुणवत्ता. चौकार. तिरुपती बॉयज खाटेकर, जगदीशजी भाग्यवंत आणि त्याचबरोबर एस ए दिदी 11 सोनारपाडा, विलासजी वारगडे दोन्ही संघाचे संघ नायक. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल
तर विनंती आहे पहिलं सत्र संपल्यानंतर आपण त्वरित नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. यानंतर रंगली जाणारी द्वितीय फेरीची दुसरी लढाई, दुसरी भिडण जेथे दोन्ही संघांनी मात्र धावसंख्येचं संरक्षण केलं होतं आणि त्या दोन टीमच्या दरम्यान रंगलं जाणारं हे युद्ध. दरम्यान या मॅचकडे जाऊयात आपण. ऑनगोईंग सामना आपल्या समोर रंगतोय. 3 ओव्हरमध्ये 13.33 धाब्याची धावगती, 40 धावा स्कोरबोर्डवर. बॅटिंग करत असताना गावदेवी जोगेश्वरी या टीमच्या आणि आता युवराजच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला कॅप्टन अंतिम आणि अखेरच्या षटकामध्ये. हे पहिलं सत्र सुरू आहे. फाईन लेगला एक फिल्डर आहे डीपमध्ये, स्क्वेअर लेग अगदी पुढे सरकलाय आणि मोठा गॅप तिथे काओ कॉर्नर मिडविकेटच्या दरम्यान येत आहेत. सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या समोर जितू. पहिला चेंडू आउटसाइड एज, मोठी कडा थडम्याचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे, मोठी चेस. चेंडूला अखेर इथे मात्र अडवण्यामध्ये यश आले. सीमारेषेच्या नजदीक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाठलाग केला क्षेत्ररक्षक भगवान यांनी आणि अखेर आता चेंडूला त्यांनी आवडले. धावा ते वाचवल्या जितू स्पोर्ट्स कोरावली या टीमसाठी. एकंदरीत 2 धाव्यानं आता हे धावफलक पुढे पोहोचेल ते म्हणजेच 42-42 वर. अभिजित अर्थातच पापा जो बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब त्यानं पटकावला होता, चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली होती आणि आता बॅटिंगमध्ये नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा असतील गावदेवी जोगेश्वरीला. फुल लेंथ होता, आडवा बॅटनं फक्त दिशा दिली आहे. फिल्डर पोहोचले डीपमधून जितू, चांगला थो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि अंकित होईल ती फक्त एकच धाव. धावफलक पोहोचते पुढे सिंगलनं. आता हे धावफलक पुढे जाऊन पोहोचते ते म्हणजेच 43 वर. 43 धावा धावफलकावर. स्टील 4 टू गो. 4 बॉल अजून शिल्लक आहेत. युवराजचा हा अंतिम षटकाचा स्पेल सध्या सुरू आहे. फुल लेंथ होता, मोठी कडा, विकेट किपर बीट झाला त्या ठिकाणी, परंतु स्वतःला सावरत असताना चेंडूला त्यानं पाठला गेला, चेस केलं. फान लेग रिजनमध्ये चेंडूला अडवेल तोपर्यंत आणखीन एक धाव आता ॲड होईल. वेग भन्नाट आहे युवराजकडे. जरी चेंडू फुल लेंथ असला तरी तुम्ही इतक्या सहजतेने तो सीमारेषेच्या बाहेर मारू शकत नाही, कारण गती प्रचंड आहे आणि त्या गतीच्या जोरावरती मात्र आतापर्यंत त्यानं दोनही फलंदाजांना ते शांत ठेवलं. 44 विथ द हेल्प ऑफ दॅट सिंगल. टोटल ऑफ टीम गावदेवी जोगेश्वरी. क्लिंचेस ऑन डबल डिजिट, डबल फिगर. स्ट्रायकिंग एंडला आता अभिजित. फुल टॉस होता, ऑन ड्राईव्ह सजवलाय, चांगला फटका, बॉटमॅनचा खूप चांगला वापर. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत लॉंग ऑनला ऑर्थोडॉक्स. चांगला थ्रो देत असताना जितू. आणखीन एक धाव आता. हे षटक थोडंसं शांत आणि संत राहिलंय, कारण शेवटचं षटक म्हटलं, स्लॉक षटक म्हटलं की विस्फोटकता आणि आक्रमकता धारण करायची असते, परंतु 4 चेंडूंमध्ये आता फक्त 5 धावा खर्च केल्या तर युवराजनं किफायती गोलंदाजी. 45 ऑन बोर्ड. 45 धावा धावफलकावरती. दिल स्कूप काढण्याचा प्रयत्न होता, शफल अक्रॉस झाले. क्षणाचा विलंब न करताना बॉडी स्टॅन्स चेंज केला कुणाल गंदेनं, परंतु ओळखलं, बॉसमनला फॉलो केलं लास्ट मोमेंटला युवराजनं आणि हा आहे तो डॉट चेंडू. आय कोऑर्डिनेशन चांगला आहे याचा बॉलर म्हणून. फलंदाजाच्या फुटवर्कवरती तुमचं लक्ष असणं गरजेचं असतं. त्याचं पदलालित्य तपासणे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असतं आणि आता तेच पदलालित्य तपासल्या चेंडूवरती युवराजनं. फुल लेंथ होता, विषयामध्ये लॉफ्ट केलाय. फिल्डर लॉंग ऑफला बॉलच्या खाली आणि आता अखेरच्या चेंडूवर देखील ही सफलता युवराजच्या खात्यामध्ये. डाव आटोपतोय. 4 षटकांचा खेळ अखेर ते कंप्लीट झालाय आणि एकंदरीत पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये युवराजने केलेली वाखाणण्याजोगी कामगिरी आणि संघ मात्र गावदेवी जोगेश्वरी जाऊन पोहोचला 3 विकेटच्या नुकसानामध्ये. धावफलकावरती 45 या आकड्यावर. तिरुपती बज खाटेकर संघनायक जगदीजी भाग्यवंत आणि त्याचबरोबर एस दिदी 11 सोनारपाडा संघनायक विलास वारगडे. दोन्ही संघांच्या संघ कर्णधारांना सूचना आहे, त्वरित नाणेफेकीसाठी आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं, जिथे केला जाईल या लढतीचा टॉस आणि तुमच्यासोबत जॉईंट होतील टॉस कबा सेरेमनीमध्ये हेमंत सोनावणे सर. हॅलो हॅलो चेक. तर 46 इज द टार्गेट इन फ्रंट ऑफ टीम जितू स्पोर्ट्स कोरावळे. 46 धाब्याचं लक्ष त्यांच्या समोर आहे. एस ए दिदी 11 सोनारपाडा. आपला कर्णधार विलास वारगडे. आपण लवकर यायचं आहे, कारण
जगदीशजी भाग्यवंत हजर आहेत. दुसरे कर्णधार विपक्ष कर्णधार. 4 षटकांचा सामना आहे. प्लीज मित्रांनो घाई करा. गावदेवी जोगेश्वरी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर, कारण वेळ होतो आहे. विलास वारगडे, विलास वारगडे आपण यायचे लवकर लवकर. ही इनिंग सुरू व्हायची. आता आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. आपले विपक्ष कर्णधार जगदीशजी भाग्यवंत इथे हजर आहेत. नक्कीच दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे. जितू 11 कोरावळे विपक्ष गावदेवी जोगेश्वरी मुरबाड. या दोन संघांमध्ये 46 धावांचं आव्हान आहे ते कोरावली संघासमोर. नक्कीच तो दुसरा कर्णधार देखील येतो आहे आमच्या टॉस का बॉक्सच्या दिशेने. तर आपण दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉक्समध्ये यायचे आणि या सामन्याचा टॉस रमेशजी शिंदे सर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. नक्कीच ते दोन संघ पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये भिडणार आहेत. जगदीशजी भाग्यवंत आणि विलास वारगडे हे दोन कर्णधार पुढच्या फेरीमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये खेळतील. याच मैदानावर आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कोण कॉल करतोय? नक्कीच सोनारपाडा संघाचा कर्णधार विलास वारगडे कॉल करतोय. काटा म्हटलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो सोनारपाडा संघानं. नक्कीच आम्ही विचारू इच्छितो की आपण का निर्णय द्याल? क्षेत्ररक्षण करणार. नक्की क्षेत्ररक्षण करणार आहेत आणि आजच्या दिवसामध्ये अतिशय महत्त्वाचा सामना आहे. प्रत्येक सामना जिंकून आपल्याला पुढे जावं लागेल. यावेळी काय वेगळं करणार आहात? काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? रन रोखण्याचा प्रयत्न नाही करणार, पण मी आता मुलांना सांगून ठेवलं आहे फक्त का जे शिकवलं आहे, जे बेसिक शिकवलं आहे तेच करणार. बाकीचं काही व्यतिरिक्त करणार नाही. कारण की विकेट अशी आहे का ज्या विकेटवर बॉल टाकायची फक्त चांगला बॉल टाका, तुम्हाला बॉल षटकार जाऊ शकत नाही कोणाला. कारण की विकेट एवढी डिफिकल्ट आहे का बॅटिंग करणं पण त्रासदायक की सगळ्यात. नक्कीच मित्रांनो, आम्ही तर म्हणतो नंदनवन फलंदाजांचं मात्र गोलंदाज चांगला असेल तर. आणि या दोन्ही संघांचं वैशिष्ट्य असं आहे, या दोन्ही संघांनी चमत्कारिक विजय मिळवलेला आहे. इकडे आम्ही पाहिलं तर खाटेकर संघाने देखील शेवटच्या षटकामध्ये अगदी निसटता विजय मिळवला आहे आणि सोनारपाडा संघाचं देखील काही वेगळं नाही. दोन्ही संघ सेम सिच्युएशनमधून आलेले आहेत. तर किती धावफलकावर तुम्ही ठेवू शकाल? जितक्या होतील तितक्या कमीच. नक्कीच हे तर सूत्र आपल्याला माहिती आहे. किती धावा सेक्युअर असतील एवढं मात्र निश्चित की आम्ही असं टार्गेट उभं करू की जे आम्ही प्रोटेक्ट करू शकू. नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दुसऱ्या राऊंडसाठी. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. नक्कीच दुसरी इनिंग सुरू होते मैदानावर. दुसऱ्या राऊंडचा हा पहिला सामना होतो आहे. या मैदानावर ते दोन संघ आहेत. जितू 11 कोरावळे विपक्ष गावदेवी जोगेश्वरी मुरबाड. आणि नक्कीच मी सांगतोय की इथे एस ए दिदी 11 सोनारपाडा यांनी नाणेफेक जिंकलेली आहे या पुढच्या सामन्यासाठी आणि प्रथम पारंपरिक निर्णय घेतलेला क्षेत्ररक्षण करण्याचा. नक्कीच एक कमी टोटलवर रोखण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघ मागची कामगिरी जर पाहिली तर शेवटच्या षटकामध्ये विजय मिळवला आहे. पहिला चेंडू या सामन्यातला फुलटॉस आणि डोक्यावर मारलेला आहे तो मिडॉनच्या आणि चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर झोन मधून ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच एकच धावेवर दोन धावा इथे पूर्ण करतायत आणि ती सलामीची जोडी आहे मिलिंद आणि जितू. यावेळी मात्र कॉम्बिनेशन चेंज केलं आहे. मागच्या सामन्यात जितू तिसऱ्या स्थानी आला होता, आता मात्र सलामीला आलेला आहे. आणि रवी थोडासा पेस मध्ये कंट्रोल केला चेंडूला आणि बॅट अगोदरच फिरली गेली आणि चेंडू विसावला विकेट किपरच्या हातांमध्ये. स्वतः कर्णधार कुणाल गंदे विकेट किपरच्या भूमिकेत रवी.
यावेळी मात्र टायमिंग चांगलं झालंय, चेंडू हवेत, झेल होईल का? आणि नक्कीच पहिला गडी बाद होतोय तो जितू 11 कोरावले संघाचा. आज मात्र नशीब खूप बलवत्तर आहेत या गावदेवी जोगेश्वरी संघाचे. पहिला हा चेंडू फेस करत होता, दुसरा चेंडू आणि चेंडू हवेत खूप वेळ राहिला आणि तिथे झेल, सुरेख झेल पकडला गेला होते. परत 45 धावा धाव फलकावर लावल्यानंतर गोलंदाजीची जबाबदारी होती आणि ती रवी आतापर्यंत छान पद्धतीने पार पाडतोय. 4 चेंडूंवर 2 बॅक टू बॅक कॅच विकेट्स ऑन हॅट्रिक. यावेळी मात्र तो हॅट्रिकची संधी आहे रवीला, करेल का पूर्ण? मित्रांनो घाई करायची जरा, कोरावे संघ प्लीज सहकार्य करा. यावेळी मात्र जितू माघारी येतोय आणि त्याची जागा घ्यायला पिंकेश जातोय, जो पिंकेश मागच्या सामन्यामध्ये सलामीला आला होता. यावेळी मात्र 4थ्या क्रमांकावर येताना दिसतोय. यावेळी मात्र थोडासा नाराज आहे, का असू नये, कारण जितूवर सगळी मॅच डिपेंड आहे. जितू यावेळी मात्र पिंकेश आलेला आहे. मोहन सुरेख फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रात, झेल की ड्रॉप्ड, झेल इथे सुटतो आहे. मात्र 2 धावा दरम्यान 2 फलंदाज पूर्ण करतील. मोहनच्या बॅटमधून हा पहिलाच फटका 2 धावांसाठी. मोहन आणि पिंकेश यांना मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. रवी यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला, चेंडू जाईल भरधाव वेगानं, सीमा पार, चौकार. घाई करा जरा, टीम मीटिंग्स कमी करा. षटक क्रमांक 1 इथे संपलेला आहे. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत 8 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात मिलिंद आणि जितू. या षटकात 2 गडी बाद झाले, 8 धावा, 2 डबल 1 चौकार. या इनिंग्समध्ये अजूनही खूप साऱ्या धावा जमवायच्या आहेत. अजून 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू 38 धावा. मित्रांनो लक्ष कठीण आहे, अशक्य नाही. हे क्रिकेट आहे, ते काही होऊ शकतं. मागचे 2 सामने जर आपण पाहिले असतील तर सेकंड फलंदाजी करणाऱ्या संघांनी अगदी हातातून सामना गमावलेला आहे. जर आपण पाहिलं शिवप्रेमी शिरगाव संघाची अवस्था पाहिली तर शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. अक्षरशः तो सामना व्हेंटिलेटरवर गेला होता. मात्र शेवटच्या क्षणी एकदम शांत डोक्याने गोलंदाजी केली ती विलास वारगडेनं आणि स्वतः कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि तो सामना जिंकला. यावेळी मात्र कोरावले संघ 18 चेंडू आणि 38 धावा स्ट्रगल करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं. आता मात्र कर्फ्यू उठलेला आहे. यावेळी सर्व दूर खेळाडू दिसतील. यावेळी फुलटॉस, चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. तिथे आहे क्षेत्ररक्षक, चेंडू थांबवेल, पुन्हा फेकी करेल गोलंदाजाकडे. तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली आणि हेच खऱ्या अर्थानं चांगल्या क्रिकेटचं तंत्र आहे. जर चौकार षटकार येत नसतील तर 1 आणि 2 धावा घेत धावफलक धावतं ठेवणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच स्ट्राईक रोटेट करणं.
हो हो, यावेळी चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल पकडला जातोय. तिसरा झेल मला वाटलं हा गेलतोय 2 पहिल्या षटकामध्ये आणि आता मात्र तिसरा झेल. सुरेख सुरेख कामगिरी. तिसरा गडी बाद होतोय. तीनही झेल पिंकेश. मात्र समीकरण बदलत आहे ते कोरावले संघासाठी. फ्रॉम हिअर दे रिक्वायर्ड 36 मोर रन्स फ्रॉम 16 बॉल्स. 16 चेंडू 36 धावा. दोन्ही आकड्यांमध्ये 6चा समावेश आहे. 6 अंक आहे आणि या 6 अंकाची गरज आहे कोरावले संघाला. प्रत्येक चेंडूवर षटकार मिळाला तर मारावाच लागेल, तरच या सामन्यात कमबॅक होईल. नंबर 6 रिक्वायर्ड 36. नक्कीच खूप मोठा इलाका थर्ड मॅनचा. आणि यावेळी चेंडू हवेत, मिस हिट, कॉटन बोल्ड. यावेळी मात्र गोलंदाज स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद करतोय. काय चाललंय कोरावले संघाचं कळत नाहीये. तू चल मैं आया असं काहीतरी चालू आहे. बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळाल्या मागच्या ओव्हरमध्ये. रवीच्या ओव्हरमध्ये 3ऱ्या-4थ्या बॉलवर, इथे मात्र 3ऱ्या-4थ्याच बॉलवर पुन्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर गडी बाद होताना दिसत आहेत. एकूण 4 गडी बाद होत आहेत कोरावले संघाचे. आता मात्र संकटात सापडतोय कोरावले संघ. 15 चेंडू 36 धावा. आणि निलेश नवीन फलंदाज येतो आहे. मित्रांनो, क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत संपत नसतो. तुम्ही कुठेही सुरुवात करू शकता, मात्र योग्य सुरुवात होणं हे अतिशय महत्वाचं असतं. यावेळी कोरावले संघ मुरबाड, गावदेवी, जोगेश्वरी. यावेळी सुरेख फटका. यावेळी चेंडू जाईल शॉर्ट मिडॉनच्या दिशेला. तिथे आहे क्षेत्ररक्षक, धावून येईल, चेंडू थांबवेल, विकेट किपरकडे थ्रो करेल. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली. या 1 धावेनं धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. अजूनही खूप साऱ्या धावा जमवायचे. जवळ 35 धावांची गरज अजूनही 14 चेंडूंमध्ये. हा सामना खूपच रंगतदार होईल. यावेळी मात्र चेंडू हवेत, तिथे पोहोचेल का? नाही पोहोचला क्षेत्ररक्षक. चेंडू नो मॅन्स लँडमध्ये कुठेतरी ट्रॅव्हल होतोय आणि 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत होते. परिणामी 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. याला म्हणतात क्रिकेट. 1-1, 2-2 धावा घ्याव्या लागतील जोपर्यंत चांगला बॉल येत नाही. खेळपट्टीवर जम बसवावा लागेल. आपण पहिल्या चेंडू बसून प्रहार करू शकणार नाहीत, कारण ही खेळपट्टी तशी नाहीये. यावेळी मात्र चेंडू हवेत आणि पॉइंटचा खेळाडू काहीच चूक करत नाही, झेल बाद करतोय. आणखी एक गडी बाद होतो इथे. मला वाटतं निलेश माघारी परतेल, बॅक टू द पवेलियन. आणि याबरोबर 5वा झटका लागतोय तो कोरावले संघाला. या सामन्यात नावाला साजेसा खेळ करता येत नाही कोरावले संघाला. जो जितू 11 पहिल्या सामन्यात दिसला होता तो कुठेच इथे दिसत नाहीये, कारण यावेळी खूपच खराब कामगिरी दिसते आम्हाला त्या जितू 11 कोरावले संघाची. अतिशय महत्त्वाचा सामना आहे मित्रांनो, कारण हा सामना जिंकला तरच तुम्ही पुढचं स्वप्न पाहू शकाल, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. अभी नाही तो कभी नाही असं काहीतरी सूत्र याच स्पर्धेचं. नवीन फलंदाज भगवान. यावेळी भगवानला काहीतरी करावं लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. चेंडू भरभर अगदी संपत चालले आहेत. षटक क्रमांक 2 देखील समाप्त. धावफलकावर फक्त आणि फक्त 13 धावा. यावेळी गोलंदाजी मार्कवर बदल. दादू यावेळी बोनस. यावेळी बोनस होतोय. दिवाळी होऊन गेली मात्र बोनस आज झाला. व्हाईट प्लस 4 अशा 5 धावा, 1 पंजा जोडला जाईल या धावफलकावर. याला म्हणतात नशीब. हे 18 धावांवर जाऊन पोहोचलं स्कोअर कार्ड. या 5 धावा किती महागात पडतील का गावदेवी संघाला, कारण प्रत्येक धाव महत्वाची. आपण फलंदाजी करत असताना प्लीज मित्रांनो, साईड स्क्रीनच्या इथे जे उभे आहेत ते काळ्या पडद्याजवळ त्या सर्व प्रेक्षकांनी बाहेर निघायचे प्लीज.
तोपर्यंत चेंडू टाकला जाणार नाही प्लीज पंच. जोपर्यंत ते काळ्या पडद्याजवळ बसलेले प्रेक्षक उठत नाहीत प्लीज सहकार्य करा. आपण तिथून निघायचंय. समोर साईड स्क्रीन प्लीज सहकार्य करा. आपल्याला आवाज येत असेल तिथपर्यंत. प्लीज आपण त्या काळ्या पडद्याच्या बाजूला जायचंय आणि भगव्या पट्टीच्या बाहेर, कारण इथे व्यत्यय येऊ शकतो, कारण तिथे चौकार आहे. कारण आपल्याला चेंडू लागेल आणि मोठा वाद होऊ शकतो. मित्रांनो खेळ आहे, अतिशय महत्त्वाचे सामने चालू आहेत. दुसऱ्या राऊंडचा सामना जिथे एक एक धाव घेण्यासाठी स्ट्रगल सुरू आहे. येस इट इज नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र पुन्हा दादू. ओह क्लीन. यावेळी मात्र काय होतं, यावेळी मात्र क्लीन बोल्ड. यष्ट्यांचा वेध घेतला चेंडूनं आणि बाद होतोय लालू. ज्या लालूनं मागच्या सामन्यामध्ये कामगिरी चांगली केली होती, यावेळी मात्र ती साजेशी कामगिरी झाली नाही. कोरावले संघ यावेळी अडचणीत सापडलेला आहे. 6वा गडी बाद होतोय आणि 8व्या क्रमांकावर फलंदाज जातोय योगेश. यावेळी मात्र जसं आपण ओंजळीमध्ये पाणी घ्यावं आणि ते पटपट हातातून निसटून जावं, तशा विकेट्स निसटत आहेत या कोरावले संघाच्या. आणि सावरावं लागेल, कोणाला तरी सावरावं लागेल. चेंडू वाईटसाठी सोडला होता, घात केला त्या चेंडूनं ज्याला सोडला होता. यष्ट्यांचा वेध घेतला आणि माघारी धाडलं लालूला. यावेळी दादू या षटकामध्ये गडी बाद करतोय. 5 धावा पहिल्या चेंडूवर आल्या होत्या अवांतरच्या रूपानं, मात्र दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केला. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 धावांवर. अजूनही यावेळी मात्र नशिबाचा चौकार. क्षेत्ररक्षक तिथे होता, मात्र चेंडूनं हुलकावणी दिली आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू भरधाव वेगानं सीमा पार झाला. 4 धावा मिळाल्या. या 4 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 धावा. अजूनही 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. उर्वरित काही चेंडूंमध्ये मला वाटतं 10 चेंडू आणि 24 धावा. सामना अजूनही कोरावले संघाच्या हातात आहे. शेवटपर्यंत थांबलात तर हा सामना जिंकू शकाल, मात्र थांबावं लागेल हा प्रश्न आहे. फुलटॉस. यावेळी मात्र चेंडूला स्टिअर केला फाईन लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला. मिसफिल्ड होते. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर केला असता तरी धाव होऊ शकली असती, मात्र विकेट्स गेल्यात. विकेट्स हातात नाहीत मित्रांनो, तेव्हा ही एक धाव घेऊ शकले नाही. एकच धावेवर समाधान मानलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावांवर. अजून तितक्याच धावांची गरज आहे जितक्या धाव फलकावर लागल्यात उर्वरित 9 चेंडूंमध्ये. मागच्या सामन्यात देखील 9 चेंडू 23 धावा असं समीकरण आलं होतं आणि यावेळी देखील तेच समीकरण आम्हाला पाहायला मिळतं या इथे या सामन्यात. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समजू शकला नाही योगेश. ज्यावेळी भगवान स्ट्राईकचा भार सांभाळतोय मित्रांनो, खेळ करावा लागेल. धावा गोळा कराव्या लागतील. 23 धावा धाव पलकावर लागले. 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. 23 रिक्वायर्ड जस्ट इन 8. यावेळी मोठा फटका जाईल का सीमा पार. येस, गोइंग 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 अँड गॉन. 6 रन्स. भगवानचं नाव घ्यावं लागेल, कारण षटकार मारून एक आशा पल्लवित केल्या आहेत कोरावले संघाच्या आणि 17 धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्याची. 7 दोन्हीकडे 7 17 7 चेंडू 17 धावा. काय होईल. दादू पुढचा चेंडू टाकेल भगवानसाठी. जाईल का सीमा पार. यावेळी मात्र प्रयत्न केला होता. चेंडू कुठे पिच झाला, लेग स्टंपवर पिच झाला होता, मात्र चेंडू वैद्य चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा. यावेळी फसवलं भगवानला. वाटलं होतं मी लेग साईडला चेंडू स्टिअर करेल, पण एक निर्धाव चेंडू. आता मात्र येतो एक ट्विस्ट. 6 चेंडू आणि 17 धावा. मित्रांनो घाई करायची. गावदेवी जोगेश्वरी संघ प्लीज टीम मीटिंग थोडी कमी करा. लवकरात लवकर तो तुमचा चौथा गोलंदाज असेल त्याच्या हातामध्ये चेंडू द्या आणि सामना सुरू करा लगेचच.
कारण मैदानाबाहेर ते दोन संघ सज्ज आहेत. तिरुपती बॉईज खाटेघर आणि SC दीदी 11 सोनारपाडा, दोन्ही संघ सेम फेज मधून आलेले आहेत. दोन्ही संघांनी शेवटच्या षटकात विजय मिळवलेला आहे. तिरुपती बॉईजचं चौथा आणि पाचवं षटक अतिशय सुरेख, कारण 3 षटकात मॅच संपते की काय असं वाटलं होतं आणि त्यापुढे 2 षटक अतिशय सुरेख हीच अवस्था झाली होती. ती आमची सोनारपाडा संघाची शेवटच्या षटकात स्वतः विलास धावून आला कर्णधार संघासाठी. यावेळी शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज कुणाल गंदे. मागच्या सामन्यात महागडं षटक टाकलं होतं, अर्धवट षटक सोडावं लागलं होतं, 2 भीमर फेकले गेले होते. यावेळी मात्र कुणाल गंदे पुन्हा एकदा हिम्मत केलेली आहे. हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा असं काहीतरी चित्र. ओ क्लीन 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 बोल्ड, you miss a hit, dismantle the furniture and he said tata bye bye, you just trotting towards the dugout. अजून एक गडी बाद होतोय डगआउटच्या दिशेनं. आता मात्र प्रवास सुरू होतोय आणि आता मात्र युवराजला जावं लागेल. युवराज खेळी करावी लागेल कारण समीकरण बदललं. आता 5 चेंडू आणि 17 धावा. 17 म्हणजेच आम्ही नेहमी म्हणतोय खतरा. आता खतरा कोणासाठी आहे? गावदेवी जोगेश्वरी की जीतू 11 कोरावले? येणारे 5 चेंडू सांगतील. नक्कीच याला शिंदे सर म्हणतात विश्वास. पहिल्या सामन्यामध्ये तितकी चांगली गोलंदाजी झाली नव्हती, मात्र यावेळी पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित केलं ते योगेशला. जागा घेतोय युवराज. यावेळी मात्र 5 चेंडू 17 धावा. 17 needed in just 5 balls. Can they manage to get this and win the match? करावं लागेल, केलं तर होईल. संघर्षमय जीवन आहे, संघर्ष कर. भगवानला स्ट्राईकला घ्यावं लागेल. चेंडू जातोय गॅप मध्ये, पॉइंटच्या दिशेला स्टीअर होतोय. थोडी आउटफील्ड खडबडीत आहे. चेंडू एका सरळ रेषेत जात नाहीये, ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू परत येतोय. 3 धावा. भगवानला स्ट्राईकला आणायचं होतं, कोणत्या पद्धतीने आणलं बघा. एक सिंगल घेतला असता मात्र फटका गॅप मध्ये होता. 3 धावा. आता मात्र 4 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. आता पुन्हा एकदा तसा आकडा आलाय 4-4 दोन्हीकडे. पाहूया 6-6 आला होता, 7-7 आला होता, 4-4. आता कोण 7-7 राहील हे गरजेचं आहे. आमच्या साथीला कोण राहील? कोरावले की गावदेवी जोगेश्वरी? भगवान ऑन स्ट्राइक. व्हॉट विल हॅपन ऑन नेक्स्ट बॉल? ओहो, ही जस्ट लेफ्ट द बॉल टू गो इनटू द विकेट कीपर्स ग्लोव्स फॉर डॉट बॉल. व्हॉट अ कमबॅक. यावेळी मात्र वाटलं होतं भगवानला चेंडू वाईड होईल, मात्र चेंडू एस्टॅनवरून ट्रॅव्हल झाला आणि वैध चेंडू पडला. यावेळी मात्र स्वतः कुणाल गंदे. ओ यावेळी फटका चांगला आहे. चेंडू जाईल मिड ऑनच्या दिशेनं, अगदी ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑनच्या झोनमध्ये. चेंडू तिथपर्यंत पोहोचला, क्षेत्ररक्षकाने थांबवला, परत केला कुणालकडे. मात्र 2 धावा मीन व्हाईल कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 34 धावा. अजूनही 12 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके. शिंदे सर 6 जर हिटिंग झाली तर मात्र सामना. ओहो, इथे जातो 1 बाउन्स फॉर रन्स. आता मात्र गोलंदाज काय चुकी करेल का याकडे लक्ष ठेवावं लागेल. जर गोलंदाजाने चूक केली, एखादा वाईट किंवा नो टाकला तर मात्र सामन्याचं चित्र बदलेल. जर व्हॅलिड डिलिव्हरी टाकली तर मात्र हा सामना या ठिकाणी गावदेवी 11 जिंकून जाईल. असंच काहीतरी चित्र दिसतंय. कोरावले संघ, भगवान यू आर टू लेट टू गेट विक्ट्री. आपण उशीर केलात या सामन्यामध्ये, अन्यथा हा सामना तुम्ही जिंकू शकला असतात. कारण आता मात्र हा सामना तेव्हाच जिंकेल कोरावले संघ जर गोलंदाजाने चूक केली तर. मला वाटत नाही या स्टेजला कुणाल गंदे काही चूक करेल, पण सांगूही शकत नाही. 2 भीमर टाकलेला गोलंदाज आहे, पडला एखादा भीमर तर मात्र कोणतरी भीमार होईल आणि मग गावदेवी संघ अडचणी. 1 चेंडू आणि 8 धावा. ओ माय गुडनेस, दिस ह्यूज 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 इन द एअर.
dropped, but it was meaningless delivery. And here ends the match. Here Gaudavi Jogeshwari won this match, successfully enter into the third round of the day. They will be sent into the last match. Who will be there with them? Here Khategare or Sonarpada, likely to be Sonarpada, but let's see who will be there. Vilas Vargade or Jagdish Bhagyavant into the last day of this match. Congratulations both teams. आणि सर्व अभिनंदन. गावदेवी जोगेश्वरी संघ आपला संघ सराव नसताना कुणाल गंदे सांगत होते 2 राऊंड जिंकलेत, तिसऱ्या राऊंडला गेलेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळतील, महत्वाचा क्वालिफायर सामना खेळतील. आजच्या दिवशी गावदेवी जोगेश्वरी याच मैदानावर. मात्र कोरावले संघाचा प्रवास